आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा. कर्मकांडाविषयी सत्यकथा. माझे म्हणजे संत रामपालदास यांचे पूज्य गुरुदेव स्वामी रामदेवानंदजी महाराज यांना वयाच्या 16व्या वर्षी कुणा महात्म्यांचा सत्संग ऐकून वैराग्य प्राप्त झाले होते. एक दिवस ते शेतामध्ये गेले होते. जवळच एक जंगल होते. त्यांनी जंगलामध्ये जाऊन एका मृत जनावराच्या हाडांजवळ आपले कपडे फाडून फेकले आणि स्वतः महात्माजींसोबत निघून गेले. जेव्हा त्यांचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या घरच्यांनी पाहिले की जंगलात हाडांजवळ फाटलेले कपडे पडले आहेत. त्यांनी विचार केला की एखाद्या जंगली प्राण्याने त्यांना खाऊन टाकले आहे. ते कपडे आणि हाडं उचलून घरी घेऊन गेले आणि अंतिम संस्कार केला. त्यानंतर 13वी 6 मासे केले आणि मग त्यांचे श्राद्ध घालणे सुरू झाले. जेव्हा माझे पूज्य गुरुदेव खूप वृद्ध झाले होते तेव्हा ते एकदा घरी गेले. त्यावेळी त्यांच्या घरच्यांना समजले की हे जिवंत आहेत आणि घर सोडून गेले होते. त्यांनी सांगितले की जेव्हा हे घर सोडून निघून गेले होते तेव्हा त्यांचा शोध घेतला. जंगलामध्ये यांचे कपडे सापडले. त्याच्याजवळ काही हाडे पडलेली होती. तेव्हा आम्ही विचार केला की एखाद्या जंगली प्राण्याने यांना खाल्ले आहे आणि ते कपडे व हाडं घरी आणून अंतिम संस्कार केला. नंतर मी म्हणजे संत रामपालदासजी यांनी माझ्या पूज्य गुरुदेवांच्या लहान भावाच्या पत्नीला विचारले की जेव्हा आमचे पूज्य गुरुदेव घर सोडून गेले होते त्यानंतर तुम्ही त्यांच्या माघारी काय केले? तिने सांगितले की जेव्हा मी विवाह होऊन आले होते तेव्हा मला त्यांचे श्राद्ध घालत असल्याचे दिसले. मी माझ्या हातांनी त्यांचे जवळपास 70 श्राद्ध घातले आहेत. तिने सांगितले की जेव्हा घरामध्ये काही नुकसान व्हायचे, जसे की म्हशीने दूध न देणे, सड खराब होणे, अन्य काही नुकसान होणे इत्यादी, तर आम्ही एखाद्या शहाण्या मांत्रिका किंवा ज्योतिषाकडे जायचो. तो म्हणायचा की तुमच्या घरी कोणाचा तरी निस्संतान म्हणजे अविवाहित मृत्यू झालेला आहे. तोच तुम्हाला दुःखी करत आहे कारण तो भूत बनला आहे. मग आम्ही त्याला वस्त्रे इत्यादी द्यायचो. यावर मी म्हणालो की हे तर जगाचा उद्धार करत आहेत. हे कोणाला दुःख देत होते? हे तर आता सुखदाता आहेत. नंतर मी म्हणजे संत रामपालजी महाराजांनी त्या वृद्धेला म्हटले की आता तर ते तुमच्या समोर आहेत. आता तरी ही व्यर्थ साधना जसे श्राद्ध घालणे बंद करा. तेव्हा त्या म्हणाल्या की ही तर जुनी परंपरा आहे, ती कशी सोडू? अर्थात आपण आपल्या जुन्या परंपरांमध्ये इतके लीन झालेलो आहोत की प्रत्यक्ष प्रमाण असतानाही त्या चुका करत आहोत, त्या सोडू शकत नाही. यावरून हे सिद्ध होते की श्राद्ध घालणे, पितृपूजा करणे इत्यादी सर्व व्यर्थ आहे. 10. बाळाच्या जन्मानंतर शास्त्रविरुद्ध पूजा निषिद्ध. बाळाचा जन्म झाल्यानंतर 5वी पूजन वगैरे करू नये. सूतक विरदी कारणाने दररोज केली जाणारी पूजा, भक्ती, आरती, ज्योत लावणे इत्यादी बंद करू नये. या संदर्भात एक संक्षिप्त कथा सांगतो की एका व्यक्तीला लग्नानंतर 10 वर्षांनी पुत्र झाला. पुत्रप्राप्ती झाल्यामुळे त्याने खूप आनंदोत्सव साजरा केला. 20-25 गावांना गाव जेवणाचे आमंत्रण दिले आणि तिथे खूप गाणे वाजवणे झाले. अर्थात भरपूर पैसा खर्च केला. मग एका वर्षानंतर त्या मुलाचा मृत्यू होतो. नंतर तोच परिवार डोके आपटून विलाप करतो आणि आपल्या भाग्याला दोष देतो. म्हणून कबीर साहेब आपल्याला सांगतात की कबीर, बेटा जाया खुशी होई, बहुत बजाए थाल, आना जाना लग रहा जो किडी का नाल. कबीर, पतझड़ आवत देख कर बन रोवे मन माही, ऊंची डाली पात थे अब पीले हो जाही. कबीर, पात झड़नता यूं कहे, सुन भई तरुवर राय, अब के बिछड़े नहीं मिला, न जाने कहां गिरेंगे जाए. कबीर, तरुवर कहता पात से, सुनो पात एक बात, यहाँ की याहे रीती है, एक आवत एक जात. 11. धार्मिक स्थळी जावळ काढणे निषिद्ध. कोणत्याही धार्मिक स्थळी बालकाचे जावळ काढण्यात जाऊ नये. जेव्हा केस वाढतील तेव्हा कापून फेकून द्या. एका मंदिरामध्ये पाहिले की श्रद्धाळू भक्त आपल्या मुलांचे मुलींचे जावळ काढण्यासाठी आले. तेथे उपस्थित न्हाव्याने बाहेरच्या दरापेक्षा तिप्पट पैसे घेतले आणि एक कात्रीभर केस कापून माता पित्यांना दिले. त्यांनी श्रद्धेने मंदिरामध्ये अर्पण केले. पुजाऱ्याने ते एका पिशवीमध्ये टाकले. रात्री उचलून दूर एकांत स्थानावर फेकून दिले. ही केवळ नाटकबाजी आहे. मग नेहमीप्रमाणे स्वाभाविक पद्धतीने केस कापून स्वतः बाहेर का टाकू नये? परमात्मा नाम जपाने प्रसन्न होतो, पाखंडाने नाही. 12. हुंडा घेणे तसेच देणे निषिद्ध. नामदीक्षा घेतल्यानंतर
हुंडा द्यायचा नाही आणि घ्यायचाही नाही. 13. आत्मकल्याणासाठी नाम दीक्षा घ्या. नाम उपदेश केवळ दुःख निवारणाच्या दृष्टिकोनातून घेऊ नये, तो आत्मकल्याणासाठी घ्यायला हवा. त्यानंतर नाम जपाने सर्व सुख आपोआपच येतात. कबीर, सुमिरन से सुख होत है, सुमिरन से दुख जाए. कहे कबीर सुमिरन किए, साई माही समाय. 14. व्यभिचार निषिद्ध. परस्त्रीकडे माता, कन्या, बहीण या दृष्टीने पाहायला हवे. व्यभिचार महापाप आहे. जसे गरीब परद्वारा स्त्री का खोले, 70 जन्म अंधा हो डोले. सुरापान मद्य मांसाहारी, गमन करे भोगे पर नारी. 70 जन्म कटत है शिशम, साक्षी साहिब है जगदीशम. पर नारी ना परसियो, मानो वचन हमार. भवन चतुर्दश तास सिर, त्रिलोकी का भार. पर नारी ना परसियो, सुनो शब्द सलतन. धर्मराय के खंभ से अर्धमुखी लटकन. 15. निंदा ऐकणे व करणे निषिद्ध. आपल्या गुरूंची निंदा चुकूनही करू नये व ऐकूही नये. ऐकू नये म्हणजे जर कोणी आपल्या गुरुजींविषयी व्यर्थ, अयोग्य बोलत असतील तर आपण त्यांच्याबरोबर भांडायचे नाही. उलट असे समजावे की ते कसलाही विचार न करता बोलत आहेत, म्हणजेच खोटे बोलत आहेत. गुरु की निंदा सुने जो काना, ताको निश्चय नरक निदाना. अपने मुख निंदा जो करही, शुकर श्वान गर्भ में परही. निंदा तर कोणाचीच करायची नाही आणि ऐकायचीही नाही, भलेही ती सामान्य व्यक्ती का असेना. कबीर साहेब म्हणतात की तिनका कबहू न निंदिये, जो पावतले हो. कबहू उठ आखीन पडे, पीर घनेरी हो. 16. सत्संग ऐकणे तसेच सेवा करणे अनिवार्य आहे. वेळ मिळतात सत्संगला यायचा प्रयत्न करावा, पण सत्संगामध्ये नखरे म्हणजेच मान बढाई करण्यासाठी येऊ नये. स्वतःला एक आजारी व्यक्ती समजून यावे. जसे आजारी व्यक्ती कितीही श्रीमंत असो, उच्च पदवीधर असो, जेव्हा तो रुग्णालयात जातो तेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश केवळ रोगमुक्त होणे हाच असतो. जेथे डॉक्टर झोपायला सांगतील तेथे झोपतो, बसायला सांगितले की बसतो, बाहेर जाण्याची सूचना मिळाली तर बाहेर जातो, पुन्हा आत येण्यासाठी आवाज आला तर चुपचाप आत जातो. अगदी याच प्रकारे तुम्ही जर सत्संगाला येत असाल तर तुम्हाला सत्संगाला येण्याचा लाभ मिळेल, अन्यथा तुमचे येणे निष्फळ आहे. सत्संगामध्ये जेथे बसण्यास मिळेल तेथे बसावे. खायला जे मिळेल त्यास परमात्मा कबीर साहेबजींच्या कृपेचा प्रसाद समजून प्रसन्न चित्ताने सेवन करावे. गुरुदर्शनाने खूप लाभ प्राप्त होतात. कबीर परमेश्वरजींनी म्हटले आहे की कबीर संत मिलन को चालिये, तज माया अभिमान. जो जो कदम आगे रखे वो ही यज्ञ समान. कबीर संत मिलन को जाइए, दिन में कई कई बार. आसोज के मेह जो घना करे उपकार. कबीर दर्शन साधु का, परमात्मा आवे याद. लेखे में वो है घड़ी, बाकी के दिन बाद. कबीर दर्शन साधु का, मुख पर बसे सुहाग. दर्श उन्हीं को होत है जिनके पूर्ण भाग. 17. गुरुजीं समान कोणासही महत्व देऊ नये. जर एखाद्या ठिकाणी पाठ किंवा सत्संग सुरू असेल अथवा तुम्ही असेच गुरूंच्या दर्शनासाठी जाता तर सर्वप्रथम गुरुजींना दंडवत म्हणजे लांब झोपून प्रणाम करायला हवा. त्यानंतर सद्ग्रंथ साहेब व प्रतिमा, जशा की कबीर साहेबांची प्रतिमा, गरीबदासजींची, स्वामी रामदेवानंदजी व गुरुजी यांच्या प्रतिमांना प्रणाम करावा, ज्यामुळे फक्त भावना बनून राहील. मूर्तीपूजा करायची नाही, केवळ प्रणाम करणे हा प्रकार पूजेत येत नाही. ते तर भक्ताची श्रद्धा राखण्यासाठी मदत करतं. पूजा तर वक्त गुरु व नाम मंत्राची करायची आहे, जी पार करणार आहे. कबीर गुरु को तजय भजे जो आना, ता पशुवा को फोकट ज्ञाना. कबीर गुरु गोविंद दोऊ खड़े, काके लागू पाए. बलिहारी गुरु आपने, जिन गोविंद दियो मिलाए. कबीर गुरु बड़े है गोविंद से, मन में देख विचार. हरि सुमरे सो रह गए, गुरु भजे होए पार. कबीर हरि के रूठता गुरु की शरण में जाए. कबीर गुरु जय रूठ जा, हरि नहीं होत सहाय. कबीर 7 समंदर की मसी करूं, लेखनी करूं बनी राय. धरती का कागज करूं, तो गुरु गुण लिखा न जाए. 18. मांस भक्षण निषिद्ध. अंडे, मांस भक्षण व जीव हिंसा करायची नाही, हे महापाप आहे. जसे कबीर साहेबजी महाराज व गरीबदासजी महाराजांनी सांगितले आहे, कबीर जीव हने हिंसा करे, प्रकट पाप सिर होय. निगम पुनि ऐसे पाप ते, भिस्त गया नहीं कोय. कबीर तिलभर मछली खाकर,
कोटी गऊ दे दान, काशी करौतले मरे तो भी नरक निदान। कबीर बकरी पाती खात है ताकि काढ़े खाल, जो बकरी को खात है तिनका कौन हवाल। कबीर गला काटी कलमा भरे किया कहे हलाल, साहिब लेखा मांगसी तब होसी कौन हवाल। कबीर दिन को रोजा रहत है रात हनत है गाय, यह खून वह बंदगी कहूँ क्यों खुशी खुदाए। कबीर कबीरा तेई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जानी है सो काफिर बेपीर। कबीर खूब खाना है खिचड़ी माही परी टुकलौन, मांस पराया खाए के गला कटावे कौन। कबीर मुसलमान मारे करद सो, हिंदू मारे तरवार, कहे कबीर दोनों मिली जय है यम के द्वार। कबीर मांस आहारी मानव प्रत्यक्ष राक्षस जानी, ताकि संगति मति करे होई भक्ति में हानि। कबीर मांस खाए ते ढेड़ सब, मद पीवै सो नीच, कुल की दुर्मति पर हरे राम कहे सो ऊंच। कबीर मांस मछलियां खात है सुरापान से हेत, ते नर नर के जाएंगे माता पिता समेत। गरीब जीव हिंसा जो करते हैं या आगे क्या पाप, कंटक जुनी जिहान में सिंह भेड़िया और सांप। झोटे बकरे मुर्गे ताई लेखा सब ही लेत गुसाई, मृग मोर मारे महमंता अचराचर है जीव अनंता। जिह्वा स्वाद हिते प्राणा निमा नाश गया हम जाना, तीतर लवा बुटेरी चिड़िया खूनी मारे बड़े अगड़िया। अदले बदले लेखे लेखा समझ देख सुन ज्ञान विवेका, गरीब शब्द हमारा मानियो और सुनते हो नर नारी। जीव दया बिन कुफर है चले जमाना हारी। अजाणतेने झालेल्या हिंसेचे पाप लागत नाही। परमात्मा कबीर साहेब म्हणतात, इच्छा कर मारे नहीं बिन इच्छा मर जाए, कहे कबीर तास का पाप नहीं लगाए। 19. गुरुद्रोह्यांशी संपर्क निषिद्ध। जर कोणी भक्त गुरुजींशी द्रोह करत असेल म्हणजे विमुख होत असेल तर तो महापापाचा भागी बनतो। जर कुणाला तो मार्ग चांगला वाटला नसेल तर तो आपला गुरु बदलू शकतो। जर तो गुरूंशी वैर व निंदा करत असेल तर तो गुरुद्रोही म्हटला जातो। अशा व्यक्तीसोबत भक्ती चर्चा करण्याने उपदेशीला दोष लागतो, त्याची भक्ती समाप्त होते। गरीब गुरुद्रोही की पेड़ पर जे पग आवई बीर, 84 निश्चय पड़े सदगुरु कहे कबीर। कबीर जान बुझ साची तजय करे झूठे से ने, जाकी संगत हे प्रभु स्वप्न में भी ना दे। अर्थात गुरुद्रोही जवळ जाणारा भक्तिहीन होऊन नरक व 84 लक्ष योनींमध्ये जाईल। 20. जुगार निषिद्ध। जुगार पत्ते कधीही खेळू नयेत। कबीर मांस बखे और मद पिये, धन वेशा सो खाय, जुआ खेली चोरी करे अंत समूला जाय। 21. नाच गाणे निषिद्ध। कोणत्याही प्रकारच्या आनंदाच्या प्रसंगी नाचणे व अश्लील गाणी गाणे आदी भक्तिभावाच्या विरुद्ध आहे। जसे एक वेळ एक विधवा बहीण कुठल्या तरी आनंदाच्या प्रसंगी आपल्या नातेवाईकांच्या घरी गेलेली होती। सर्वजण आनंदाने नाचत गात होते, परंतु ती भगिनी मात्र एका बाजूला प्रभू चिंतन करीत बसली होती। मग तिच्या नातेवाईकांनी तिला विचारले की तुम्ही अशा निराश का बसला आहात? तुम्ही देखील आमच्यासारखे नृत्य गायन व आनंद साजरा करा। यावरती भगिनी म्हणाली की कशाचा आनंद साजरा करू? मज विधवेचा एकच पुत्र होता, तो पण भगवानाला प्रिय झाला आहे, आता कुठला आनंद उरलाय माझ्यासाठी? ठीक अशाच प्रकारे या काल लोकात प्रत्येक व्यक्तीची स्थिती आहे। येथे गुरुनानक देवजींची वाणी आहे की ना जाने काल की कर डारे, किस विधी ढल जा पासावे, जिन्हा दे सिरते मौत खुड़क दी, उन्हानू केड़ा हसावे, साध मिले साडी शादी हुंदी खुशी, बिछड़दा दिल गिरीवे दुख, अखदे नानक सुनो जिहाना, मुश्किल हाल फकीरी वे। कबीर साहेब जी महाराज देखील म्हणतात की कबीर झूठे सुख को सुख कहे, मान रहा मनमोद, सकल चबीना काल का, कुछ मुख में कुछ गोद। कबीर बेटा जाया खुशी हुई, बहुत बजाए थाल, आवण जाना लग रहा जो कीड़ी का नाल। महत्वाचं, स्त्री तसेच पुरुष दोघेही परमात्मा प्राप्तीचे अधिकारी आहेत। स्त्रियांनीही मासिक धर्म म्हणजे मासिक पाळीच्या दिवसांमध्येही आपली दैनंदिन पूजा, ज्योत लावणे इत्यादी बंद करू नये। नाही एखाद्याच्या मृत्यूच्या अथवा जन्माच्या वेळीही दैनिक पूजा कर्म बंद करायचे आहेत। टीप: जो भक्त या 21 सूत्रीय आदेशांचे पालन करणार नाही
त्याचे नाम समाप्त होऊन जाईल. जर अजाणतेपणाने एखादी चूक झाली असेल तर ती माफ होते, आणि जर जाणून बुजून चूक केलेली असेल तर तो भक्त नामरहित होतो. यावर उपाय हाच आहे की गुरुदेवजींकडे क्षमा याचना करून पुन्हा नामोपदेश घ्यावा लागेल. कृपया पुढे वाचा त्या भक्तांच्या आत्मकथा ज्यांनी शास्त्रविरुद्ध साधना सोडल्या, उपरोक्त नियमांचे पालन करून किती सुखी झाले आहेत, आणि पूर्वी सर्व लोकवेद आधारित पूजा करून देखील महादुःखी होते. लेखक संत रामपाल दास महाराज, सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणा, भारत.